काही पर्टिक्युलर टेस्ट तुम्ही सांगता का, की म्हणजे ह्या टेस्टच्या माहितीच्या आधारे आपण एखाद्याला ऑटोइम्युन कंडिशन आहे का नाही हे आपण डिफाईन करू शकतो? ऑटोइम्युन आजारामध्ये किंवा स्वयंप्रतिरोध आजारांमध्ये शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये इन्फ्लमेशन म्हणजे सूज असते. तर काही रक्त तपासण्या आहेत ज्याच्यात शरीरात सूज आहे का नाही असं समजते. तर ज्याला आम्ही स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो. सहज उपलब्ध असलेल्या तपासण्या म्हणजे ESR आणि CRP. ESR म्हणजे एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट आणि CRP म्हणजे सी रिॲक्टिव्ह प्रोटीन. ह्या दोन्ही रक्त तपासण्या आहेत, त्या सहजपणे उपलब्ध आहेत आणि त्या बऱ्याच ठिकाणी फारच इझिली करता येऊ शकतात. कुठल्याही पेशंटला किंवा कुठल्याही रुग्णांना काही लक्षणं वारंवार होत असतील, जसं सांधे वारंवार दुखत आहेत, थोडंसं पेनकिलर घेतलं की राहतं आणि परत तसाच त्रास सुरू होतो, थोडी पाठ दुखते, थोडं गोळ्या घेतल्या की बरं वाटतं आणि परत तसाच सुरू होतो, एखादा चट्टा येतो, थोडं क्रीम लावली किंवा काही स्टिरॉइडची औषधं घेतली की बरं वाटतं पण परत तसं होतं. अशा केसेसमध्ये एक ESR CRP साधी तपासणी जरी केली तरी आणि ते जर वारंवार 2-3 वेळेस तुम्ही करताय आणि ते वाढलेलं येत असेल तर कदाचित ऑटोइम्युन आजार असण्याची शक्यता असू शकते.